नमस्कार. आपण देवा जाधवर सरांची 70वी चालू घडामोडीची आवृत्ती बघत आहोत. त्यामध्ये आपण क्रीडामोडी बघत आहोत आणि त्यातला आज आपला तिसरा पार्ट आहे. आजच्या याच्यात आपण ग्रँड स्लॅम ओपन टेनिस स्पर्धा, पॅरिस आणि पॅरा ऑलिम्पिक अशा पद्धतीने 3 न्यूज बघणार आहोत. अजून वेळ भेटला तर मग अजून जास्त काहीतरी बघू. ठीक आहे. तर ग्रँड स्लॅम ओपन टेनिस स्पर्धा 2024च्या आपण बघणार आहोत. आता याच्यात बघताना मी काय करते, आधी सोप्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगते आणि नंतर मग हे सगळं वाचून दाखवते, म्हणजे कोणाला टेन्शन येणार नाही. ठीक आहे. तर बघा की ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा एकूण 4 आहेत. एकाच कॅलेंडर वर्षात 4ही स्पर्धा जिंकणाऱ्या खेळाडूला ग्रँड स्लॅम हा किताब दिला जातो. एकाच कॅलेंडर वर्षात 4ही स्पर्धा जिंकणाऱ्या खेळाडूला ग्रँड स्लॅम हा किताब दिला जातो. आता इथे हा जो चार्ट दिला आहे याच्यातून आपल्याला बऱ्याच गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. त्या कोणत्या ते सांगते. तर बघा, या एका चार्टमधून आपल्याला 3-4 गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिली गोष्ट काय लक्षात ठेवायची ते नीट बघा. हा चार्ट जो दिला आहे, तर एका वर्षात ज्या सिक्वेन्सने त्या खेळल्या जातात तो सिक्वेन्स आपल्याला पाठ करायचा आहे. ठीक आहे. आणि दुसरा सिक्वेन्स आपल्याला पाठ करायचा आहे की स्थापना वर्षानुसार आधी कोणती स्थापन झाली, नंतर कोणती स्थापन झाली. ठीक आहे. आणि त्यानंतर आपल्याला हे बघायचं आहे की कोणत्या कोर्टवर, म्हणजे ते जे मैदान असतं ते कोणत्या प्रकारचं असतं आणि कोणत्या कोर्टवर त्या खेळल्या जातात. तर बघा, पहिले काय बघू आपण, ज्या वर्षात त्या खेळल्या जातात तर त्या कोणत्या सिक्वेन्सने खेळल्या जातात हे बघूया. तर बघा, एका वर्षात ज्या सिक्वेन्सने खेळल्या जातात ते बघणार आहोत आणि ज्या पद्धतीने त्यांची नावं आहे त्याच पद्धतीने त्यांचे इनिशियल घेऊन लक्षात ठेवायचं आहे. हे बघा, पहिले ऑस्ट्रेलियन ओपन जी जानेवारीमध्ये होते, फ्रेंच ओपन मे जूनमध्ये होते, विम्बल्डन जून जुलैमध्ये होते आणि अमेरिकन ऑगस्ट सप्टेंबरमध्ये होते. ठीक आहे. अमेरिकन ऑगस्ट, वरून लक्षात ठेवा, अमेरिकन ऑगस्ट, विम्बल्डन जून जुलै, फ्रेंच मे जून आणि ऑस्ट्रेलियन जानेवारीमध्ये. ठीक आहे. आता ऑस्ट्रेलियाचा ए, फ्रान्स किंवा फ्रेंचचा ए, विम्बल्डनचा डब्ल्यू, अमेरिकनचा ए. ठीक आहे. तर मग याचं इनिशियल घेऊन वाक्य किंवा शब्द काय तयार होतं, अफवा. अफवा, अफवा लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता ए फॉर ऑस्ट्रेलियन, एफ फॉर फ्रेंच, डब्ल्यू फॉर विम्बल्डन, ए फॉर अमेरिकन. आता पुढे लक्षात घ्या मी काय म्हणतेय. आणि जर त्यांच्या स्थापनेनुसार किंवा सुरुवात कधी झाली यानुसार जर आपण बघितलं तर बघा, सगळ्यात जुनी जी आहे ना ती विम्बल्डन आहे 1877ला. त्याच्यानंतर येते अमेरिकन 1881ला, त्याच्यानंतर येते फ्रेंच 1891ला आणि त्याच्यानंतर येते ऑस्ट्रेलियन 1905ला. मग याचा जर सिक्वेन्स बघितला तर त्याचे पण इनिशियल घेतले तर त्याचं काय होतं, वाफा. वाफा, WAFA. आता हे अफवा आणि हे वाफा मध्ये कसं लक्षात ठेवायचं ते सांगते. जी सुरुवात होते वर्षातील त्याच्यात जी अफवा ही ट्रिक बनवली त्याच्यात ऑस्ट्रेलियन आधी घेतलेला आहे. हे नीट लक्षात घ्या तिथे. म्हणून तर मी इतकं जीव तोडून एम्फॅसिस करून सांगते, नाही तर तुम्हाला काय वाटेल की मॅडम काय एकच गोष्ट 10 वेळा सांगत राहतात. तसं नाही आहे, काहीतरी सांगायचं असतं मला. ऑस्ट्रेलियन आधी घ्यायची जेव्हा आपण वर्षानुसार बघतो आणि अमेरिकन आधी घ्यायची जेव्हा आपण त्यांच्या सुरुवातीनुसार बघतो. ठीक आहे. आधी घ्यायची म्हणजे वाफामध्ये ए 2दा येतो, पण जो पहिला ए येतो तो अमेरिकनसाठी घ्यायचा आणि अफवामधला जो पहिला ए येतो तो ऑस्ट्रेलियनसाठी घ्यायचा. हे मला तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे. आता ह्या गोष्टी राहतील लक्षात. आता अफवा आणि वाफा, तर या दोघांपैकी एकाला मी थोडी मोठी ट्रिक एक केली आहे असं लक्षात ठेवायचं. ऑस्ट्रेलियात अफवा पसरली, ऑस्ट्रेलियात अफवा पसरली. तर मग याच्यावरून काय लक्षात राहील, ऑस्ट्रेलिया आधी घ्यायचा आहे. अफवा तर लक्षात राहील पण ऑस्ट्रेलिया आधी घ्यायचा, हे तुम्ही नीट लक्षात ठेवा. राहील लक्षात. आता पुढे, कोणत्या देशात कोणत्या ठिकाणी खेळल्या जातं, तर ऑस्ट्रेलियात मेलबर्न या ठिकाणी, फ्रेंचमध्ये पॅरिस या ठिकाणी, फ्रान्समध्ये विम्बल्डन ही इंग्लंडमध्ये आणि अमेरिकेत न्यूयॉर्कमध्ये. ठीक आहे. स्थापना वर्ष पण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आता कोणती स्पर्धा कोणत्या कोर्टवर खेळल्या जाते हे आपल्याला बघायचं आहे. आता बघा, ऑस्ट्रेलियन आणि अमेरिकन हार्ड कोर्टवर खेळली जाते. मी इथे लिहिलेलं पण आहे,
पण इथे पण लिहून आहे, पण मी इथे पण लिहून ठेवलं. मग त्याची ट्रिक काय आहे, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियात ओपन हार्ट सर्जरी. अमेरिका आणि ऑस्ट्रेलियात ओपन हार्ट सर्जरी. हार्टवरून हार्ड लक्षात ठेवा. ए ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका हार्ड कोर्टवरती. नंतर फ्रेंच जी आहे ती क्ले कोर्टवरती म्हणजे चिकन माती, आणि विम्बल्डन जी आहे ती ग्रास कोर्टवरती. विम्बल्डन ग्रास कोर्टवरती खेळला जाते. राहील लक्षात. आता आपण पुढे वळूया. हे मी सगळं वाचून दाखवणार आहे, पण आधी तुमचं थोडं टेन्शन रिलॅक्स करते. पुढे काय आहे, आता आपण हे बघूया. इथे मी पेन्सिलमध्ये हा चार्ट लिहिला आहे, हा समजून घेऊ. जितका दिसत असेल तितका, बाकी आहेच याच्यात, तुम्हाला कळून जाईल. तर आता बघा, आपल्याला काय बघायचं आहे की स्पर्धा 2024च्या कोणी कोणी जिंकल्या आहेत. मी फक्त कोणी जिंकले आहेत हेच तुम्हाला सांगते सध्या, उपविजेते सांगत नाहीये, आणि कोणत्या देशाचे आहेत ते विजेते. आता आपण लिहिताना अफवाच लिहित जाऊ, ज्या सिक्वेन्सने त्या झाल्या आहे. पहिला ए ऑस्ट्रेलियाचा, शेवटचा आहे अमेरिकेचा. तर खूप सोपं आहे बघा. ए आणि ए हा पहिला आहे आणि शेवटचा आहे. त्याचे एकच व्यक्तीने जिंकली. कोण? अरिना सबालेंका. राहील लक्षात, अरिना सबालेंका ए वरून. आणि कुठल्या आहेत त्या? बेलारूसच्या. ठीक आहे. ए आणि बी, ए बी अरिना सबालेंका बी फॉर बेलारूस. राहील लक्षात. नंतर पुढचं लक्षात ठेवा, फ्रेंच ओपन इगा स्विअतेक पोलंडच्या. तर तुम्हाला काय करायचं, फक्त एफ म्हणजे फ्रेंच ओपन इगा स्विअतेक पोलंडची. इगा स्विअतेक पोलंडची. आणि विम्बल्डन बार्बोवा क्रेझिकोवा चेक प्रजासत्ताक. या दोन गोष्टी लक्षात ठेवा. ए वरून अरिना सबालेंका बेलारूस, आणि नंतर फ्रेंचसाठी इगा स्विअतेक फ्रॉम पोलंड, आणि विम्बल्डनच्या बार्बोरा क्रेझिकोवा चेक प्रजासत्ताक. आता पुढे पुरुषांचं बघून घेऊ. इथे मी चार्ट केलेला आहे बघा. पुन्हा मी अफवा लिहिलं. तर याच्यात कसं लक्षात ठेवायचं, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका कोणी जिंकली? यानिक सिनर. कुठले आहेत? इटलीचा आहे, इटलीचा प्लेअर. आणि जे एफ आणि डब्ल्यू मध्ये एफ आणि डब्ल्यू राहतात त्याच्यात कोण आहे? कार्लोस अर्कोरोस स्पेनचा खेळाडू. एवढं आपल्याला हे मेन आहे. याच्यावर प्रश्न आले तर आपले 100% सुटतील. पुन्हा सांगते, फिमेलचं लक्षात ठेवताना अफवा आपण लक्षात ठेवलं. ऑस्ट्रेलियन आणि अमेरिकन कोणी जिंकली? अरिना सबालेंका जी बेलारूसची आहे. एफ फॉर फ्रेंच इगा स्विअतेक पोलंडची, तिने जिंकली. आणि विम्बल्डन बार्बोवा क्रेझिकोवा चेक प्रजासत्ताक. आणि दुसरं पुरुषांचं सिंगल बघूया. यानिक जे ए वरून आहे म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकन, यानिक सिनर याने जिंकली, जो इटलीचा आहे. आणि कार्लोस अल्करोज जो स्पेनचा आहे त्याने फ्रेंच आणि विम्बल्डन ओपन जिंकली. ठीक आहे. आता आपण काय बघूया इन डिटेल, फक्त वाचून घेऊ आणि त्याच्यातले काही महत्त्वाचे तथ्य आपल्या तसेच लक्षात राहतील मग. ठीक आहे. आता बघा, महिला गट ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा 2024. महिला गट विजेती अरिना सबालेंका बेलारूस, उपविजेती किनवेंग झेंग चीन. संपूर्ण स्पर्धेत सबालेंकाने एकही सेट गमावलेला नाही. सबालेंकाने कारकिर्दीतील चौथे ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावले. महिला एकेरीत तिने दोनदा 2023-24 ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली. याशिवाय तिने 2021 ऑस्ट्रेलियन ओपन आणि 2019 अमेरिकन ओपनमध्ये दुहेरीचे जेतेपद पटकावले होते. आता बघूया पुरुष गट. विजेता यानिक सिनर इटली 22 वर्ष. उपविजेता डॅनिल मेदवेदेव रशिया. यानिक सिनरचे हे पहिलेच विजेतेपद आहे, हे नीट लक्षात ठेवा, कारण हे त्याचं पहिलंच विजेतेपद आहे. आणि तो किती वर्षाचा आहे? 22 वर्षाचा आहे. ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँड स्लॅम जिंकणारा यानिक सिनर हा पहिलाच इटलीचा टेनिसपटू ठरला. ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावणारा यानिक सिनर हा इटलीचा 5वा खेळाडू ठरला आहे. निकोला पिट्रॅगेली फ्रेंच ओपन,
डियानो पनाटा फ्रेंच ओपन, फ्रान्सिस्का शियावोन फ्रेंच ओपन, फ्लॅविया पेनेटा अमेरिकन ओपन आणि यानिक सिनरने काय जिंकली आहे, ऑस्ट्रेलियन ओपन 2024. वरचं खूप लक्षात आलं नाही तरी चालेल. यानिक सिनर ऑस्ट्रेलियन ओपन नीट लक्षात ठेवा. ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा सुरुवात 1905, क्रमांक 112वी. कोर्ट प्रकार हार्ड कोर्टवर, दरवर्षी जानेवारीत होते, ठिकाण मेलबर्न. हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे चार्ट फॉर्मॅटमध्ये. पुढे जाऊया. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा 2024, महिला गट विजेती इगा स्विअतेक कुठली आहे, पोलंडची. महिला गट उपविजेती जस्मिन पौलिनी इटलीची. इगा स्विअतेक विषयी सलग 3 वेळा आणि एकूण 4 वेळा विजेतेपद मिळवले. 4 वेळा विजेतेपद मिळवणारी सर्वात युवा टेनिसपटू ठरली. वय 23 वर्ष. स्विअतेक हे फ्रेंच ओपन स्पर्धेतील 4थे आणि एकूण 5वे ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. 1968 नंतर कोणत्याही स्पर्धेचे सलग 3दा विजेतेपद मिळवण्याचा पराक्रम करणारी स्विअतेक मोनिका सेलेस आणि जस्टिन हेनिन नंतरची महिला खेळाडू आहे. फ्रेंच ओपन विजेतेपद वर्ष 2020, 22, 23, 24. इगाचे हे ग्रँड स्लॅम स्पर्धेतील 5वे जेतेपद ठरले. 4 वेळा फ्रेंच आणि 2022 मध्ये अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा जिंकली. पुढे पुरुष गट विजेता कार्लोस अल्कराज स्पेनचा आणि पुरुष गट उपविजेता अलेक्झांडर झ्वेरेव जर्मनीचा. कार्लोस अल्कराज विषयी हार्ड कोर्ट, क्ले कोर्ट, ग्रास कोर्ट. महत्त्वाचं आहे. हार्ड कोर्ट, क्ले कोर्ट, ग्रास कोर्ट अशा 3ही टेनिस कोर्टवर ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावणारा 21 वर्षीय अल्कराज हा सर्वात तरुण टेनिसपटू ठरला आहे. अल्कराजने हे कारकिर्दीतील पहिले फ्रेंच ग्रँड स्लॅम जेतेपद ठरले. याआधी त्याने अमेरिकन ओपन 2022 आणि विम्बल्डन 2023 स्पर्धेचे जेतेपद पटकावले. आता पुढे बघूया. विम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धा 2024, पुरुष गटविजेता कार्लोस अल्कराज स्पेनचा, पुरुष गट उपविजेता नोवाक जोकोविच सर्बियाचा. महिला गटविजेती बार्बोरा क्रेझिकोवा चेक प्रजासत्ताक आणि महिला गट उपविजेती जस्मिन पावलिनी इटली. बार्बोरा क्रेझिकोवाचे विम्बल्डनमधील पहिले तर कारकिर्दीतील दुसरे ग्रँड स्लॅम जेतेपद ठरले. यापूर्वी 2021 मध्ये फ्रेंच स्पर्धा जिंकली होती. ठीक आहे, फ्रेंच स्पर्धा जिंकली होती. वयाच्या 22व्या वर्षी कार्लोस अल्कराजने 4ही ग्रँड स्लॅम पदके जिंकली. नंतर 2022 अमेरिकन पुन्हा वाचते. वयाच्या 22व्या वर्षी कार्लोस अल्कराजने 4ही ग्रँड स्लॅम पदके जिंकली. 2022 अमेरिकन, 2023 विम्बल्डन, 2024 फ्रेंच आणि 2024 विम्बल्डन. ठीक आहे, हे तर आपण बघितलेलं आहे. फ्रेंच आणि ओपन, विम्बल्डन ओपन. ठीक आहे, हा पॉईंट जरा नीट लक्षात ठेवा. 2022 मध्ये त्याने अमेरिकन जिंकली, 2023 मध्ये विम्बल्डन, 2024 मध्ये फ्रेंच आणि पुन्हा 2024 मध्ये विम्बल्डनची पण जिंकली. 4 ग्रँड स्लॅम जेतेपद जिंकणारा अल्कराज हा सर्वात तरुण खेळाडू आहे. आता अल्कराज विषयी नीट करून ठेवा की कोणत्या देशाचा आहे, किती जिंकलं, या सगळ्या पद्धतीने जर करून ठेवलं, कारण महत्त्वाचा खेळाडू आहे. बरीच माहिती त्यांनी दिलेली आहे आणि जी गरजेची पण आहे. पुढे अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा 2024 विजेता महिला गट विजेता किंवा विजेती अरिना सबालेंका बेलारूस, उपविजेता जेसिका पेगुला अमेरिका. अरिना सबालेंकाचे हे तिसरे ग्रँड स्लॅम जेतेपद ठरले. ऑस्ट्रेलियन ओपन 2023, ऑस्ट्रेलियन ओपन 2024, अमेरिकन ओपन 2024. पुरुष गट बघूया. विजेता यानिक सिनर इटलीचा, उपविजेता टेलर फ्रिट्स अमेरिका. 4 पैकी 2 ग्रँड स्लॅम 2024चे कार्लोस अल्कराज विम्बल्डन फ्रेंच व 2 यानिक सिनरने ऑस्ट्रेलियन US जिंकले. ठीक आहे, हे चार्ट फॉर्ममध्ये आपलं झालंय. इटलीच्या यानिक सिनरने प्रथमच अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे.
सिनरचे कारकिर्दीतील हे दुसरे ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे। यापूर्वी त्याने 2024ची ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेचे अजिंक्यपद मिळवले होते। आता अशा पद्धतीने आपलं हे झालेलं आहे, म्हणजे ग्रँड स्लॅम टेनिसच्या स्पर्धा, ओपन टेनिसच्या स्पर्धा झालाय कंप्लीट। आता आपण पॅरिस ऑलिम्पिककडे वळूया। हे बघा, तर पॅरिस ऑलिम्पिक 2024 ठिकाण, तर आपण पॅरिस ऑलिम्पिक 2024 बघत आहोत। तर ठिकाण कुठे? पॅरिस, फ्रान्स, क्रमांक 33वी। नीट लक्षात ठेवा, 33वी। फ्रान्समध्ये तिसऱ्यांदा ही स्पर्धा पार पडली। बघा, वर्ष पण खूप सिंपल आहे लक्षात ठेवायला। पहिले तर 1900, नंतर 1924 आणि नंतर लगेच 2024। ठीक आहे, राहील लक्षात। 1900, 1924, 2024। त्याच्यानंतर पॅरिस 2024, हे पॅरिस 1924ची शताब्दी साजरी करते। ठीक आहे, कालावधी 26 जुलै 2024 ते 11 ऑगस्ट 2024। शुभंकर कोण आहे? फ्रिगियन कॅप। हे बघा, हे आहे शुभंकर फ्रिगियन कॅप। नीट बघून घ्या। त्यानंतर बोधवाक्य गेम्स वाईड ओपन। गेम्स वाईड ओपन हे बोधवाक्य उद्घाटन सोहळा सेन नदीच्या किनारी, फ्रान्स। नदी कोणती? सेन नदीच्या किनारी, फ्रान्स। उद्घाटक जॉर्डिन डू ट्रोकाडेरो। ठीक आहे, समारोप सोहळा ठिकाण स्टेड दी फ्रान्स स्टेडियम, फ्रान्स। समारोप सोहळा खास आकर्षण हॉलिवूड स्टार टॉम क्रूज। उद्घाटक जॉर्डिन डू ट्रोकाडेरो। समारोप सोहळा ठिकाण स्टेड दी फ्रान्स स्टेडियम, फ्रान्स। समारोप सोहळा खास आकर्षण हॉलिवूड स्टार टॉम क्रूज। मुख्य प्रायोजक अदानी समूह। मुख्य प्रायोजक अदानी समूह। अधिकृत बँकिंग भागीदारी बँक येस बँक। ठीक आहे, अधिकृत बँकिंग भागीदारी बँक येस बँक। मुख्य प्रायोजक अदानी समूह। आता हे बघा, उद्घाटक ध्वजवाहक आणि समारोप ध्वजवाहक। तर महिलांमध्ये PV सिंधू उद्घाटनाच्या वेळी आणि समारोपाच्या वेळी मनू भाकर। PV सिंधू उद्घाटनाच्या वेळी, मनू भाकर समारोपाच्या वेळी। नंतर पुरुषांच्या वेळेस अचंता शरद कमल उद्घाटनाच्या वेळी आणि PR श्रीजेश समारोपाच्या वेळी। आता इथे कसं लक्षात ठेवा, सिंधू आणि मनू याच्यावरून लक्षात ठेवा, सिंधू आधी मनू नंतर, सिंधू आधी मनू नंतर। आणि नंतर पुरुषांच्या याच्यात अचंता शरद कमल मध्ये A आधी येतो ना, म्हणून उद्घाटनाच्या वेळी A आधी घ्यायचा, अचंता शरद कमल, आणि PR श्रीजेश हे समारोपाच्या वेळी घ्यायचे। ठीक आहे, 16 क्रीडा प्रकारात 117 खेळाडूंनी भाग घेतला आणि यामध्ये 48 महिलांचा समावेश। खेळाडू पथक प्रमुख गगन नारंग, मेरी कोम। आता मेरी कोमने एप्रिल 2024 मध्ये वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिला होता। आता पुढे 2020च्या टोकियो ऑलिम्पिक मधून पुरुष आणि महिला खेळाडू असे 2 ध्वजवाहक राहतील असा नियम करण्यात आला। ठीक आहे, 2020चं जे टोकियो ऑलिम्पिक झालं 2021 मध्ये, त्याच्यापासून निर्णय काय झाला, पुरुष आणि महिला खेळाडू असे 2 ध्वजवाहक राहतील असा नियम करण्यात आला। एकापेक्षा जास्त वेळा ऑलिम्पिकचे यजमानपद भूषवणारी शहरे, एक तर लंडन आणि दुसरं पॅरिस। लंडनचे बघा काय काय आहे वर्ष, 1908, 1948 आणि 2012। पॅरिसचे 1900, 1924, 2024। 2024च्या ऑलिम्पिकमध्ये नवीन 4 खेळ समाविष्ट कोणते? ब्रेक डान्सिंग, स्केट बोर्डिंग, स्पोर्ट प्लॅनिंग, सर्फिंग। आता इथे खूप अशी ट्रिक नाही मी सांगू शकत, पण तुम्ही असं लक्षात ठेवू शकता S3 आणि B किंवा B S3 असं करून लक्षात ठेवा। S फॉर स्केट, स्पोर्ट, सर्फिंग, स्केटबोर्डिंग, स्पोर्ट प्लॅनिंग, सर्फिंग आणि ब्रेक डान्सिंग। SB आणि याच्यात वाटल्यास तुम्ही प्लस असं साइन देऊ शकता, म्हणजे हे समाविष्ट झाले। आणि
2024च्या ऑलिम्पिकमधून 3 खेळ वगळण्यात आले. तर 4 खेळ समाविष्ट आणि 3 खेळ वगळण्यात आले. ते कोणते होते? बेसबॉल, सॉफ्टबॉल आणि कराटे. बॉल दोनदा बॉल आहे जे वगळण्यात आले. बेसबॉल, सॉफ्टबॉल आणि कराटे. कराटे पण वगळण्यात आला. आता पुढे हे बघा, पॅरिस ऑलिम्पिक अंतिम पदतालिकेचा जो चार्ट आहे तो आपण बघूया. तर याच्यात कसं आहे, अमेरिका प्रथम स्थानावर आहे, 2 चीन, 3 जपान, 4थ्या ऑस्ट्रेलिया, 5व्या फ्रान्स आणि 71व्या क्रमांकावर भारत आहे. ठीक आहे. तर आता 1 मिनिट फक्त मला काय सांगायचं आहे, हे थोडं आपल्या लक्षात राहायला पाहिजे, कारण परीक्षेच्या गडबडीत आपलं मिक्सिंग होऊ शकतं. तर कसं पुन्हा आपण एकदा रिपीट करू. 2024च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 4 नवीन खेळ समाविष्ट झाले. त्याच्यासाठी काय सांगितलं, S3B किंवा BS3 कसंही लक्षात ठेवा, प्लस साईन द्या. ब्रेक डान्सिंग, स्केटबोर्डिंग, स्पोर्ट प्लॅनिंग, सर्फिंग. ठीक आहे. 2024च्या ऑलिम्पिकमधून 3 खेळ जे वगळण्यात आले, तर हे नीट लक्षात ठेवा की बॉल वगळण्यात आला. आता हेही नसेल लक्षात राहत ना, तर आपण फुटबॉल खेळतो बरोबर. फुटबॉलला म्हणजे आपण पायाने त्याला फेकतो किंवा लाथ मारतो, किंवा ते जरी नाही लक्षात ठेवलं, लहान मुलांना बघा ते खेळतात, पायाने मारायचा, उचलायचा. तर मग आपण फेकतो म्हणजे बाहेर काढतो, असं लक्षात ठेवा. मग असं लक्षात ठेवून काय लक्षात ठेवायचं आपल्याला नेमकं, की बॉलला लाथ मारतो, त्याला बाहेर काढतो, त्याच्यावरून बॉल लक्षात ठेवायचं आहे. पण फुटबॉल नका लक्षात ठेवू, बॉल फक्त लक्षात ठेवा. बॉलशी रिलेटेड 2 खेळ आहे, बेसबॉल, सॉफ्टबॉल, असं लक्षात ठेवा. आणि बॉल कसा असतो, गोल गोल असतो ना, मग गोल असतो म्हणून मी इथे गोल आकार काढलाय, म्हणजे O. हे बघ, ट्रिक थोडी लेंदी आणि कोरिलेट करावी लागते, पण लक्षात तर ठेवा. राहिलं तर ठीक, नाही राहिलं तर जाऊ द्या. आपण आता हा बॉल आहे बरं का, हा O म्हणजे हा बॉल आहे, पूर्ण असं करते म्हणजे मग तुम्हाला तो बॉल वाटेल. आणि इथे 2 लिहिलंय म्हणजे बॉलवरून 2, मग बेसबॉल, सॉफ्टबॉल. आणि इथे लिहिलंय K. ओके. तर मग कराटे, K फॉर कराटे. आता कसं लक्षात ठेवायचं, आपण कसं म्हणतो एखाद्याला बाय म्हणताना, चला मग ओके बाय, आता ओके बाय असं म्हणतो ना. तर मग ते बाय, आता चाललो आम्ही, म्हणजे ह्या 3 खेळांनी निरोप घेतलाय, ओके बाय. ओके बाय वरून O 2दा घ्यायचा. O जो आहे तो बॉलचा सिम्बॉल डिनोट करतो, हे लक्षात ठेवा. बेसबॉल, सॉफ्टबॉल, K फॉर कराटे. बघा लक्षात राहत असेल तर ठेवा, नाही तर मग सोडून द्या. पॅरिस ऑलिम्पिक अंतिम पदतालिका बघत होतो. आता याच्यात सांगितलं अमेरिका, चीन, जपान, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स पहिले 5 आणि भारत 71व्या स्थानी. आता यांचा सिक्वेन्स पाठ करताना काय सांगितलंय, मी ट्रिक बनवली आहे. इनिशियलच घेतले, चा अमेरिकेचा A, चीनचा C, जपानचा J, ऑस्ट्रेलियाचा A आणि फ्रान्सचा फिरायला असा शब्द घेतलाय. त्याचं काय मी वाक्य बनवलंय, ए सीत जा फिरायला. ए सीत तो लावावा लागला, जा आणि इथे फिरायला. ठीक आहे. आता बघा मी इथे लिहिली तशी ट्रिक, पण तरी A फॉर अमेरिका, C फॉर चीन, जा कसं आहे J आणि A, J फॉर जपान, A फॉर ऑस्ट्रेलिया आणि फिरायला वरून फ्रान्स लक्षात ठेवा. एसीत जा फिरायला. लक्षात ठेवा ही ट्रिक. नंतर भारत 71व्या स्थानी आहे. पुढे अमेरिकेने 40 सुवर्ण पदक पटकावले आहे आणि प्रथम स्थानावर आहे. एकूण 126 आहेत. अमेरिकेचे एकूण 126, चीनचे 91. बाकी खूप लक्षात ठेवायची गरज नाही. आता आपले लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवा. चला सुवर्णांचा चार्ट जरा लक्षात ठेवू, पहिले 3चा, कारण थोडा लक्षात ठेवायला सोपा आहे. कसं लक्षात ठेवाल, पहिले 40 अमेरिकेने, मग चीनने पण 40, त्याच्या तोडीस तोड, आणि त्याच्या निम्मे करायचे जपानने 20, मग 18, 16 आणि भारतानं एकही सुवर्ण पदक जिंकलं नाही. ठीक आहे. आता भारताकडे येऊ. भारताचा क्रमांक 71वा होता
आणि सुवर्ण एकही नाही, रौप्य 1 आणि कांस्य 5 आहेत, हे नीट लक्षात ठेवा। आणि एकूण पदक तालिकेत म्हणजे एकूण पदकं किती मिळवली? 6। राहील लक्षात, 6 पदकं मिळवली। नेमबाजी, कुस्ती, भालाफेक व हॉकी या खेळामध्ये भारतीयांनी पदके जिंकली। नेमबाजी, कुस्ती, भालाफेक आणि हॉकी या खेळांमध्ये भारतीयांनी पदके जिंकली। भारत पदतालिकेत 71व्या स्थानी आहे, तर पाकिस्तान फक्त एका सुवर्ण पदकाच्या जोरावर 62व्या स्थानावर आहे। ठीक आहे। आता मला पुढे काय सांगायचं आहे की हे पाठ करायची गरज नाही। नेमबाजी, कुस्ती, भालाफेक, हॉकी या खेळात भारतीयांनी पदके जिंकली म्हणजे ट्रिकच्या स्वरूपात पाठ करायची गरज नाही, कारण आपण जेव्हा पदक विजेते व्यक्ती बघू ना, व्यक्तींवरून ते तुमच्या लक्षात राहून जाईल। नेमबाजीसाठी जसं मनू भाकर, नंतर तिच्यासोबत अजून कोण दुसरं पदक जिंकणारा सरबजोत सिंग, नंतर भालाफेकसाठी कोण, हॉकीसाठी कोण, ठीक आहे, भालाफेकसाठी नीरज चोपडा। अशा पद्धतीने आपण व्यक्ती जेव्हा बघू ना, तेव्हा तुमच्या लक्षात राहून जाईल की कशा कशासाठी भारतीयांनी पदके जिंकली आहेत। आता बघा मनू भाकर विषयी 2024 स्पर्धेत ऑलिम्पिक पदक विजेते भारतीय खेळाडू। पहिले बघूया मनू भाकर। कांस्य पदक पटकावलं। बरं ठीक आहे, शेवटी चार्ट आहे ना, तो सोपा आहे, पण ठीक आहे, हे सगळं समजून घेऊ, मग तुम्हाला चार्ट पण सोपा वाटेल। कांस्य पदक पटकावले 10 मीटर एअर पिस्तूल नेमबाजी स्पर्धा। ठीक आहे, 10 मीटर एअर पिस्तूल नेमबाजी स्पर्धा हे नीट लक्षात ठेवा, 10। नंतर 221.7 गुणांसह कांस्य पदक पटकावले। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पहिले पदक पटकावले। नेमबाजीत पदक मिळवणारी पहिलीच महिला। नेमबाजीतील 5वे पदक। नेमबाजीत पदक मिळवणारी पहिलीच महिला अतिशय महत्त्वाचं आहे। नेमबाजीतील 5वे पदक ठरले। यापूर्वी अभिनव बिंद्रा, आता व्यक्त्यांची नावं लक्षात ठेवा, अभिनव बिंद्रा, नंतर राज्यवर्धन राठोड, विजय कुमार आणि गगन नारंग। अभिनव बिंद्रा, राज्यवर्धन राठोड, विजय कुमार आणि गगन नारंग यांनी पदके जिंकली। आणि आता मनू भाकर विषयी 22 वर्षीय मनू भाकर हरियाणातील झज्जर जिल्ह्यातील गोरिया गावातील। जागतिक नेमबाजी स्पर्धा 2023 बाकू येथे झाली, त्याच्यात सुवर्ण जिंकलं। आणि जागतिक नेमबाजी स्पर्धा 2022 कैरो येथे रौप्य जिंकलं। ठीक आहे, 2022ला कैरो येथे झाली, रौप्य जिंकलं, 23ला बाकू सुवर्ण जिंकलं। ठीक आहे, 2022 हॉंगझौ आशियाई क्रीडा स्पर्धा सुवर्ण पदक। वर्ल्ड कप नेमबाजी स्पर्धेत 9 सुवर्ण, 2 रौप्य, 2 कांस्य पदके। आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत 2 सुवर्ण, 2018च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक। जागतिक ज्युनियर स्पर्धेत 4 सुवर्ण पदके। ठीक आहे, मनू भाकर। आता दुसरं मनू भाकर आणि सरबजोत सिंग 10 मीटर एअर रायफल मिश्र सांघिक प्रकारात। 10 मीटर, आधी मनू भाकरचं पण 10 मीटर आणि ह्या दोघांचं 10 मीटर एअर रायफल मिश्र सांघिक प्रकार कांस्य पदक पटकावले। एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदके पटकावणारी मनू भाकर देशातील पहिली खेळाडू ठरली। एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदके पटकावणारी। ऑलिम्पिकमध्ये सांघिक पदक जिंकणारी मनू भाकर आणि सरबजोत सिंग ही पहिली भारतीय नेमबाजी जोडी ठरली। राहील लक्षात, पहिली भारतीय नेमबाजी जोडी ठरली। वैयक्तिक, पुन्हा वाचते, ऑलिम्पिकमध्ये सांघिक पदक जिंकणारी मनू भाकर आणि सरबजोत सिंग ही पहिली भारतीय नेमबाजी जोडी ठरली। वैयक्तिक आणि सांघिक दोन्ही प्रकारात ऑलिम्पिक पदक जिंकणारी मनू भाकर पहिली नेमबाज ठरली। सगळे तथ्य नीट लक्षात ठेवा। वैयक्तिक आणि सांघिक दोन्ही प्रकारात ऑलिम्पिक पदक जिंकणारी मनू भाकर पहिली नेमबाज ठरली। सरबजोत सिंग हरियाणातील अंबाला येथील मुलनाना गावातील रहिवासी। सरबजोत सिंग पण हरियाणातील। ऑलिम्पिकमध्ये 2 पदके मिळवणारी PV सिंधू ही पहिली, तर मनू भाकर ही दुसरी खेळाडू आहे। ठीक आहे, ऑलिम्पिकमध्ये 2 पदके जिंकणारी PV सिंधू पहिली आहे आणि मनू भाकर ही दुसरी महिला खेळाडू आहे। एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदकं मिळवणारी मनू भाकर ही पहिली खेळाडू आहे, हे तथ्य खूप महत्त्वाचं आहे। आता जाऊया पुढे। स्वप्नील कुसळे IMP, कारण महाराष्ट्राचे आहेत। प्राप्त पदक कांस्य पदक। प्रकार 50 मीटर। मनू भाकरचं जसं आपण 10 मीटर लक्षात ठेवलं होतं, 10 मीटर एअर पिस्तूल नेमबाजी स्पर्धा, तसं यांचं
लक्षात ठेवायचं स्वप्नील कुसळ यांचा प्रकार काय आहे, 50 मीटर रायफल 3 पोझिशन. ठीक आहे, ठीक आहे, नीट लक्षात ठेवा. 50 मीटर रायफल 3 पोझिशन. स्वप्नील कुसळे या खेळाडूने एकूण 451.4 गुण प्राप्त करत कांस्य पदक जिंकले. कांबळवाडी तालुका राधानगरी कोल्हापूर जिल्ह्यातले स्वप्नील कुसळे हे 2015 पासून मध्य रेल्वेत कार्यरत आहे. तिकीट कलेक्टर पदावर कार्यरत. ऑलिम्पिक मध्ये पदक जिंकणारा दुसरा महाराष्ट्रीयन खेळाडू. पहिले खशाबा जाधव कुस्तीमध्ये हेलसिंकी कांस्य पदक. स्वप्नील कुसळे 50 मीटर एअर रायफल पॅरिस कांस्य पदक. ठीक आहे. 1952च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राचे खशाबा जाधवने वैयक्तिक कांस्य पदक जिंकले. त्यानंतर 2024 मध्ये महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसळेंनी कांस्य पदक जिंकले. पुढे भारतीय हॉकी संघ प्राप्त पदक कांस्य. भारतीय हॉकी संघाने स्पेनवर 2-1 अशी मात करून कांस्य पदकाची कमाई केली. हॉकी इंडिया ऑलिम्पिक्स कांस्य पदक विजेता भारतीय हॉकी संघातील प्रत्येक खेळाडूला 15 लाख रुपये, नीट लक्षात घ्या, 15 लाख रुपये बक्षीस जाहीर केले. भारताने 52 वर्षांनी ऑलिम्पिक हॉकीमध्ये लागोपाठ पदकांची कमाई केली. 1968च्या ऑलिम्पिकमध्ये कांस्य, 72 मध्ये कांस्य, 2020 आणि 2024च्या ऑलिम्पिकमध्ये कांस्य. चारही जे वर्ष दिले त्याच्यात कांस्य पदकच पटकावले आहे. ठीक आहे. भारतीय हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक 10 गोल केले. भारताचा गोलकीपर पराथू रवींद्रन म्हणजे PR श्रीजेश वॉल ऑफ इंडिया अशी ओळख. भारताचा गोलकीपर PR श्रीजेश वॉल ऑफ इंडिया अशी ओळख. 2015ला अर्जुन पुरस्कार, 2017ला पद्मश्री, 2021ला खेलरत्न पुरस्कार प्राप्त. 4 ऑलिम्पिक खेळलेला श्रीजेश पहिला भारतीय गोलकीपर. हॉकीमध्ये भारताने आतापर्यंत 8 सुवर्ण, 1 रौप्य आणि 4 कांस्य पदकांची कमाई केली. अशी एकूण 13 पदके जिंकली. नीट लक्षात ठेवा, हॉकीमध्ये 8 सुवर्ण, 1 रौप्य आणि 4 कांस्य. 8 सुवर्ण, 1 रौप्य आणि 4 कांस्य पदकांची कमाई केली आहे. एकूण झाले 13. आता बघूया नीरज चोप्रा भालाफेक संदर्भात. जे 1 रौप्य पदक भारताला मिळालं आहे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ते नीरज चोप्राने मिळवून दिलं. लक्षात ठेवा. प्राप्त पदक रौप्य पदक. भालाफेकमध्ये नीरज चोप्राने रौप्य पदक पटकावले. नीरज चोप्रा हरियाणा राज्यातील आहे. नीरज चोप्राने सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले. ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकून दुसरे पदक जिंकणारा नीरज हा पहिला भारतीय खेळाडू ठरला. सलग 2 ऑलिम्पिकमध्ये 2 पदके जिंकणारा सुशील कुमार, PV सिंधू यांच्यानंतर नीरज चोप्रा तिसरा खेळाडू ठरला. सलग 2 ऑलिम्पिकमध्ये सलग 2 ऑलिम्पिकमध्ये 2 पदके जिंकणारा सुशील कुमार, PV सिंधू यांच्यानंतर नीरज चोप्रा तिसरा खेळाडू ठरला. पाकिस्तानच्या अरशद नदीमने विक्रमी थ्रो करून सुवर्ण पदक पटकावले. यांचं पण नाव महत्त्वाचं आहे. पाकिस्तानच्या अरशद नदीमने विक्रमी थ्रो करून सुवर्ण पदक पटकावले. अरशद नदीम पाकिस्तानचा 92.97 मीटर आणि सुवर्ण पदक. नीरज चोप्रा भारत 89.45 मीटर रौप्य पदक. टोकियोमध्ये किती 87.58 मीटर. अँडरसन पीटर्स ग्रेनेडा देशाचा 88.54 मीटर कांस्य पदक. आणि भालाफेकमध्ये जागतिक रेकॉर्ड जॅन झेलेन्झनी 98.48 मीटर. नीट लक्षात ठेवा यांचं नाव. 98.48 मीटर. नंतर अमन सेहरावत कांस्य पदक पटकावले. आणि गट कोणता आहे त्यांचा 57 किलो फ्रीस्टाईल गटात. अमनने प्युर्टो रिकोच्या डॅरियन तोई क्रूज याचा 13-5 असा पराभव केला. अमनने वयाच्या 21व्या वर्षी ऑलिम्पिक पदक पटकावण्याचा पराक्रम केला. यासह तो वैयक्तिक ऑलिम्पिक पटकावणारा सर्वात युवा भारतीय ठरला. अमन सेहरावत हरियाणा राज्यातील आहे. ठीक आहे. आता
आता आपण हा चार्ट बघून घेऊ। पॅरिस ऑलिम्पिकमधील पदके 2024, ठिकाण पॅरिस आणि खेळाडूचे नाव, क्रीडा प्रकार आणि पदक। तर कांस्य पदक आपल्याला 5 वेळा म्हणजे 5 कांस्य पदक मिळाले आणि 1 रौप्य पदक मिळालं। ठीक आहे, कशा कशात ते बघून घेऊ। मनु भाकर नेमबाजीत, पुन्हा मनु भाकर आणि सरबजोत सिंग नेमबाजीत, स्वप्नील कुसळे रायफल, पुरुष हॉकी संघ हॉकीमध्ये, नीरज चोपडा भालाफेकमध्ये, अमन सेहरावत कुस्तीमध्ये। आता एक लक्षात ठेवा, नीरज चोपडा भालाफेकमध्ये रौप्य पदक हे एक लक्षात ठेवलं की उरलेली कांस्य पदक लक्षात राहतात। स्वप्नील कुसळे 50 मीटर लक्षात ठेवा, मनु भाकरचं 10 मीटर होतं आणि अमन सेहरावतचं 57 kg 57 kg नीट लक्षात ठेवा आणि सोपं पण आहे लक्षात ठेवायला। आता कोणकोणत्या राज्यातलं हे पण लक्षात ठेवा, सगळे म्हणजे मोस्ट ऑफ हरियाणातले बघा। मनु भाकर हरियाणा, पुन्हा सरबजोत सिंग हरियाणा, नीरज चोपडा हरियाणा, अमन सेहरावत हरियाणा, स्वप्नील कुसळे आपल्या महाराष्ट्राचे। ठीक आहे, अशा पद्धतीने ह्या लक्षात ठेवा गोष्टी। आता आपण पुढे वळूया। भारताने ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत 41 पदके जिंकली, यामध्ये एकूण 10 सुवर्ण, 10 रौप्य, 21 कांस्य पदकांचा समावेश आहे। नीट लक्षात ठेवा, 41 पदके जिंकली, मग त्यांचं डिवायडेशन पण सोपं आहे, 10 10 21, 10 सुवर्ण, 10 रौप्य आणि 21 कांस्य। भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पहिले वैयक्तिक सुवर्ण पदक 2008 ला अभिनव बिंद्राने मिळवले। त्यानंतर 2020च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोपडाने वैयक्तिक दुसरे सुवर्ण पदक मिळवले। ठीक आहे, 2008 ला अभिनव बिंद्रा आणि त्यानंतर 2020च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोपडाने वैयक्तिक सुवर्ण पदक मिळवले। 2024च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची कुस्तीगीर विनेश फोगटने 50 किलो वजनी गटात अंतिम फेरी गाठली, मात्र अंतिम फेरीच्या दिवशी विनेश फोगटचे वजन 100 ग्रॅमने अधिक भरल्याचे समोर आले। त्यामुळे नियमानुसार तिला अपात्र ठरविण्यात आले आणि ती ऑलिम्पिक पदकापासून वंचित राहिली। विनेशने तिन्ही लढती खेळून अंतिम फेरी गाठली होती आणि ऑलिम्पिकमध्ये इतकी मोठी मजल मारणारी ती पहिली भारतीय महिला ठरली होती। सौंदर्यामुळे ऑलिम्पिकमधून बाहेर काढलेली खेळाडू लुआना अलोन्सो कोणत्या देशाची? पॅराग्वेची जलतरणपटू। 2020ची 32वी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा कोरोनामुळे 2021 मध्ये पार पडली। आजपर्यंतच्या ऑलिम्पिकच्या इतिहासात भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक 7 पदके जिंकली। ठीक आहे, 34वी ऑलिम्पिक स्पर्धा 2028 लॉस एंजेलिस अमेरिका येथे पार पडणार आहे। आता हे कसं लक्षात ठेवा की 34वी 2028ची मी काय केलंय, आता हे तर लक्षात राहील, 2020ची टोकियो, आताची 2024ची पॅरिस आणि 2028ची लक्षात ठेवायची लॉस एंजेलिस अमेरिका। इथे बघा एंजेलिसचा ए घेतला, आता लॉस एंजेलिस वरून एंजल लक्षात ठेवा, एंजल, आणि ए वरून अमेरिका पण लक्षात राहील। एंजल काढली आहे मी इथं छोटीशी, आता तुम्ही नंतर झूम करून बघा कशी काढली माहिती का। 8 आपण असा काढतो ना, हा 8 आहे आणि या 8चंच मी ही बाहुली बनवली, एंजल म्हणतो ना आपण, लहान मुलींचं नाव पण एंजल ठेवतो आणि ती एंजल असते बघा। मग ती ही एंजल मी या 8 पासून बनवली, म्हणून लक्षात ठेवायचं की लॉस एंजेलिसला 2000 अशा पद्धतीने मी पुन्हा काढून दाखवली तुम्हाला, बघा नीट। मग 8 पासून ही एंजल काढली, त्याच्यावरून लक्षात राहील की लॉस एंजेलिस अमेरिका येते। ठीक आहे, आता पुढे लॉस एंजेलिस मध्ये पण 3दा झाली आहे, मग इथे 3दा एंजल लक्षात ठेवा, अजून एक काढली असं समजा। मग लॉस एंजेलिसला 3दा झाली आहे, 1932 ला, 84 ला आणि 28 ला। ठीक आहे, नंतर उरलेल्या 2, 19चे 4 सेंट लुईस आणि 1996 अटलांटा। सेंट लुईस, लॉस एंजेलिस आणि अटलांटा राहील लक्षात। आता पुढे 2028च्या ऑलिम्पिकमध्ये नव्यानेच 5 खेळांचा समावेश करण्यात आला। ते कोणते? क्रिकेट, लॅक्रॉस, बेसबॉल, स्क्वॅश आणि फ्लॅग फुटबॉल।
2028चे जे ऑलिम्पिक होणार आहे त्याच्यात 5 खेळांचा समावेश करण्यात आला. क्रिकेट, लॅक्रॉस, बेसबॉल, स्क्वॅश आणि फ्लॅग फुटबॉल. ठीक आहे. आता आपण बघूया पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा 2024. शारीरिकदृष्ट्या दिव्यांग इन ब्रॅकेट अपंगत्व असणाऱ्या खेळाडूंसाठीची स्पर्धा दर 4 वर्षांनी होते. जिथे ऑलिम्पिक स्पर्धा होते तेथेच पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा होते. ठिकाण पॅरिस, फ्रान्स. क्रमांक 17वी. आता मी इथे लगेच 33वी लिहिली आहे. कंपॅरेटिव्हली जिथे मला वाटतंय पॅरिस ऑलिम्पिकचं पण लिहावं तिथे मी लिहितीये. हां, तर मग ठिकाण पॅरिस, फ्रान्स. पॅरा ऑलिम्पिक विषयी बघतोय, नीट लक्ष द्या. क्रमांक 17वी आणि जी पॅरिस होती नॉर्मल ऑलिम्पिक स्पर्धा ती 33वी होती. कालावधी 28 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर 2024 आणि तिचा होता 26 जुलै ते 11 ऑगस्ट. ठीक आहे. प्रकार म्हणजे उद्घाटक ध्वजवाहक आणि समारोप ध्वजवाहक. भाग्यश्री जाधव गोळाफेक, प्रीतीपाल धावणे. पुरुषांच्या याच्यात सुमित अंतिल भालाफेक आणि हरविंदर सिंग तिरंदाजी. कसं लक्षात ठेवा, उद्घाटक ध्वजवाहक भाग्यश्री जाधव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? गोळाफेक. मग भाग्यश्रीचा भा, गोळाफेकचा गो. भाग्यश्री जाधव गोळाफेक आणि सुमित अंतिल भालाफेक. सुमितचा सु आणि भालाफेकचा भा, भा. अशा पद्धतीने या दोघं कोणत्या खेळाशी संबंधित आहे ते लक्षात ठेवा. आणि हे दोघं पण उद्घाटक ध्वजवाहक होते हे पण लक्षात ठेवा. समारोप प्रीतीपाल धावणे आणि हरविंदर सिंग तिरंदाजी. पुढे भारताचे एकूण सहभागी खेळाडू 84 आणि 32 महिलांचा समावेश आणि तिकडे 117 खेळाडूंचा समावेश आणि 48 महिला होत्या. इकडे 32 महिला आहेत. ठीक आहे. तिकडे 48 महिला. आतापर्यंत ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेले सर्वाधिक खेळाडू होते. आतापर्यंत पॅरा ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेले सर्वाधिक खेळाडू. भारताचा 12 खेळात सहभाग. भारतीय दलाचे प्रमुख सत्यप्रकाश सांगवान, शेफडी मिशन CDM. भारतीय पॅराऑलिम्पिक समिती अध्यक्ष देवेंद्र झांझरिया. टीम पार्टनर स्वयं NGO आहे. एकूण क्रीडा प्रकार 22 आहेत. सहभागी देश 170 आहेत. उद्घाटन स्टेडियम प्लेस दे ला कॉन्कॉर्ड. समारोप स्टेडियम स्टेड फ्री फ्रान्स. उद्घाटक इमॅन्युअल मॅक्रॉन, फ्रान्स अध्यक्ष. ब्रीदवाक्य गेम्स वाईड ओपन. गेम्स वाईड ओपन. ठीक आहे. याचं पण एकदा बघून घेऊ. त्याचं पण तेच बोधवाक्य गेम्स वाईड ओपन. गेम्स वाईड ओपन. प्रथमच भारत 3 नवीन खेळामध्ये समाविष्ट. पॅरासायक्लिंग, पॅरा रोईंग, ब्लाइंड जुडो. प्रथमच भारत 3 नवीन खेळामध्ये समाविष्ट. पॅरासायक्लिंग, पॅरा रोईंग, ब्लाइंड जुडो. पदक विजेत्या खेळाडूस जाहीर करण्यात आलेले बक्षीस पुढील प्रमाणे. सुवर्ण पदक 75 लाख, रौप्यसाठी 50 लाख आणि कांस्यसाठी 30 लाख. 75, 50 आणि 30. 75, 50, 30. ठीक आहे. अंतिम पदतालिका. चीन 1 नंबरला, ब्रिटन 2 नंबरला आणि अमेरिका 3 नंबरला. भारत 18व्या स्थानी आणि तिकडं भारत 71व्या स्थानी. इकडे भारत 18व्या स्थानी. इकडे एकूण भारताने पदकं जिंकली 29, तिकडे जिंकली 6. इकडे सुवर्ण पदक 7 जिंकली, तिकडे एकही नाही. इकडे रौप्य पदक 9 जिंकली, तिकडे 1. पॅराऑलिम्पिकमध्ये 13 कांस्य पदक आणि ऑलिम्पिकमध्ये 5. अशा पद्धतीने लक्षात ठेवा. त्याच्यानंतर इकडे चीन 1 नंबरला आहे. नंतर ब्रिटन आणि मग अमेरिका. आता मी इथे CBA असं लिहून दिलंय फक्त. ती काही ट्रिक नाही आहे, पण मग जर शॉर्ट फॉर्म लिहिलाय CBA. चायना, ब्रिटन, अमेरिका आणि तिकडं अमेरिका 1 नंबरला. AC जे लिहिलं होतं ACत जा फिरायला, अशी ती ट्रिक होती. अमेरिका, चीन, जपान, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स आणि इकडे चीन,
ब्रिटन आणि अमेरिका. CBA मी ट्रिक बनवली आहे आणि भारत 18व्या स्थानावर आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 18 पुरुष खेळाडू आणि 10 महिला खेळाडूने पदके जिंकली. पुन्हा सांगते, पॅरिस पॅरा ऑलिम्पिक. आता आहे ना, मी जर हे पॅरा ऑलिम्पिक सुरुवात केली आणि मी पॅरा म्हणायची, जिथे जिथे विसरली असेल ना तिथे तिथे तुम्ही कन्सिडर करा. माझ्याकडून विसरल्या जाऊ शकतं बरं का. काही काही गोष्टी कन्सिडर करा. बोलण्याच्या आणि शिकवण्याच्या फ्लोमध्ये ना थोडंसं इकडे तिकडे होऊ शकतं, पण कधी कधी कन्सिडर करत जा. पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा बघतो आहे, जर जिथे मी पॅरा नसेल म्हटली तुम्ही तिथे कन्सिडर करा. ठीक आहे. पुढे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अंतिम पदतालिकेमध्ये भारत 18व्या स्थानावर आहे. आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी. ठीक आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एकूण 29 पदके जिंकली, यामध्ये 7 सुवर्ण, 9 रौप्य पदके, 13 कांस्य पदके भारताने जिंकली आहेत. भारताने टोकियो पॅरा ऑलिम्पिकमध्ये 19 पदके जिंकली होती आणि आत्ताच्या किती? 29. पॅरिस पॅरा ऑलिम्पिकमध्ये 29 आणि टोकियोमध्ये 19 जिंकली होती. आणि पदतालिकेत 24व्या स्थानी होता आणि आता कितव्या स्थानी आहे? तर 18व्या स्थानी आहे. बरोबर. आणि तेव्हा कितव्या स्थानी? 24व्या स्थानी होता. आतापर्यंत पॅरा ऑलिम्पिकमध्ये भारताने एकूण 60 पदके जिंकली, यामध्ये 16 सुवर्ण, 10 रौप्य आणि 23 कांस्य. मग इथे मी त्या ऑलिम्पिकची पण संख्या लिहिली आहे. नॉर्मल ऑलिम्पिकमध्ये 41 पदकं जिंकली. हे 41 आहे, नीट समजून घ्या. 41 पदके जिंकली, त्याच्यात 10 सुवर्ण, 10 रौप्य आणि 21 कांस्य पदके जिंकली. ठीक आहे. आता पॅरिस ऑलिम्पिक मधील पदक विजेते खेळाडू. आता हा चार्ट मी हळूहळू शो करते, फक्त आता वाचून दाखवत नाही. मी बघते आता जर खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे याच्यावर ट्रिक्स बनवता आलं तर मी बनवते. तोपर्यंत तुम्ही हे बघून घ्या आणि तसं असेल तर मी त्याचा सेपरेट व्हिडिओ बनवते. आता बघा, हे आपला पाऊण तासाच्या वर व्हिडिओ झालेला आहे. ठीक आहे. तर मग हे तुम्ही बघून घ्या आणि नंतर मग मला झेपलं म्हणजे मला जमलं तर मग मी आणते व्हिडिओ की कोणता खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे, त्याच्या ट्रिक्स आपण आणूया. आता शेवटचा पाठ, सचिन खिलारी यांच्याविषयी. गोळाफेक F46 प्रकार, रौप्य पदक पटकावले. तो महाराष्ट्रातील आहे. गोळाफेक 16.32 मीटर थ्रो फेकला. 1984 नंतर भारताने 40 वर्षांनंतर गोळाफेकमध्ये पदक जिंकले. दुसरा पुरुष तर एकूण तिसरा खेळाडू ठरला. महाराष्ट्रातील आतापर्यंत 3 खेळाडूंनी पॅरा ऑलिम्पिकमध्ये पदके जिंकली. मुरलीकांत पेटकर सुवर्ण पदक जलतरणमध्ये 1972, भीमराव केसरकर रौप्य पदक भालाफेकमध्ये 1984 साली आणि सचिन खिल्लारी जे आत्ताचे रौप्य पदक गोळाफेकमध्ये 2024. ठीक आहे. आता सचिन F46 कॅटेगरीत इतका लांब थ्रो फेकणारा पहिला आशियाई ठरला. सचिन आधी जोगिंदर सिंह आणि दीपा मलिक या दोघांनी ही कामगिरी केली होती. सचिन खिल्लारी सांगली जिल्ह्यातील आहे. तालुका आटपाडी, गाव करगणी. ठीक आहे. अशा पद्धतीने आजचा आपला व्हिडिओ नॉर्मल सगळ्या व्हिडिओंपेक्षा लॉंग व्हिडिओ झालेला आहे. लवकरच भेटूया क्रीडा घडामोडीतील इतर घडामोडी घेऊन आणि मग तो मे बी शेवटचा पार्ट असेल आणि मग नंतर आपण पुढच्या घडामोडींकडे वळूया. धन्यवाद.